नमस्कार. तामिळनाडूमध्ये या अगोदर अभिनेता असलेले एम.जी. रामचंद्रन हे 10 वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री व्ही.एन. जानकी रामचंद्रन ह्यासुद्धा 24 दिवस मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर अभिनेत्री असलेल्या जयललिता ह्या 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या काळात तामिळनाडूचा विकास कितपत झाला हे काय माहीत नाही. पण आज महाराष्ट्रात पाहिलं तर जवळजवळ लाखो तामिळनाडूचे नागरिक हे कामधंद्यासाठी महाराष्ट्रावर अवलंबून आहेत. काल तामिळनाडूचा निकाल झाला. थलपती विजय जो अभिनेता आहे त्याला चांगलं यश मिळालं आणि तेव्हापासून महाराष्ट्रातली काही लोक राज ठाकरे साहेब आणि थलपती विजय यांच्यात तुलना करू लागली. अशा लोकांना मला एक सांगणं आहे की विजयावर एकमेकाची तुलना करू नका. त्यांचा देशाबद्दल राज्याबद्दल असलेला जो वैचारिक जो काही स्तर आहे किंवा कला क्रीडा असो कुठलंही क्षेत्र असो त्याच्यात असणारा त्यांचा दोघांचा अभ्यास तपासा. त्यामध्ये राजसाहेब ठाकरे हे सरस होते. आणि त्यांची तुलना करायचं असेल तर थलपती विजय जे मुख्यमंत्री होतील किंवा त्यांचे 103 का काहीतरी उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्या जोरावर ते तामिळनाडूचा विकास किती करतात आणि महाराष्ट्रातील तामिळनाडूचे लोक आपल्या राज्यामध्ये विकास झालेला आहे, आपलं पोट भरण्यासाठी आपण आपल्या राज्यात जाऊ असं ज्यावेळी म्हणतील आणि तामिळनाडूच्या लोकांचा महाराष्ट्रातील संख्या ज्यावेळी कमी होईल त्यावेळी समजेन की मी राज ठाकरेंच्यापेक्षा थलपती विजय सरस आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.